आहे, यामागे तूच दोषी आहे. त्यावर जादुई साप म्हणाला की तू पण काही कमी नाही. या बिळात मोठा खजिना लपवून बसलेला आहेस, हे मला माहीत आहे. दोघं सापांचा वाद खूपच वाढलेला होता. त्या वादात त्यांनी रागारागात एकमेकांना मारण्याचा उपायही सांगितला. राजकुमारीला कळून चुकले होते. आता तिला काय करायचे होते. दुसऱ्या दिवशी तिने सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी राजकुमारला मोहरीचे पाणी दिले, ज्याने त्याच्या पोटातला जादुई साप मरून गेला. त्यानंतर तिने हंडा भरून उकळतं पाणी केलं आणि ते जाऊन त्या बिळावर टाकलं. गरम पाण्यामुळे तो बिळाचा साप तेथेच मरून गेला आणि त्या बिळात लपून असलेला खजिना वर आला. ते पुन्हा आपल्या महालात गेले आणि आनंदी राहू लागले. राजकुमार त्यानंतर कधीही आजारी पडला नाही. तात्पर्य: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो.